काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी बड्या चेहऱ्यांना संधी न देता धक्कातंत्र अवलंबण्यात आलंय। काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे। दिग्गजांना मागे टाकत प्रदेशाध्यक्षपद पटकावणारे हर्षवर्धन सपकाळ हे कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे बघूयात। तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे आहेत काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। बुलढाण्याचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन सपकाळ अतिशय साधे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत आणि या साधेपणामुळे त्यांच्या खांद्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पडली आहे। दिल्लीवरून परतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या निवासस्थानाजवळ असलेलं छोटेसं हेअर कटिंग सलून गाठलं। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जो सन्मान दिलेला आहे हा अनमोल आहे। एक मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचं मी सोनं करणार ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे। मी याबद्दल नेमकेपणाने सांगू शकणार नाही, मात्र जी अनेक नावं होती ही काँग्रेसचं वैभव आहे आणि या सर्व नावं ही किंबहुना माझ्यापेक्षाही सरस होती। मात्र माझ्यासारख्या सामान्य परिवारातील, ज्याला वाडवडिलांचा राजकीय कोणताच वारसा नाही, अशा एका व्यक्तीला जे अध्यक्षपदाची जी संधी दिली आहे ही मोठी संधी आहे। विधानसभेतील दारुण पराभवामुळे नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण प्रदीर्घ काळापासून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता। अखेर 12 फेब्रुवारीला नाना पटोलेंचा राजीनामा स्वीकारला। आता त्यांच्या जागी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात। 2002 ते 2005 या काळात बुलढाणा जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते। 2014 ते 2019 बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले। राहुल गांधींनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सदस्य होते। राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय। अनेक राज्यांच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। ते असं आहे की आपला गैरसमज आहे, सत्ता होती म्हणून सगळे तयार होते। आज काँग्रेसची सत्ता नाही आहे, येण्याची शक्यता नाही आहे। एवढी निश्चांकी आकडेवारी काँग्रेसने कधी गाठी नव्हती, त्यामुळे ते प्रदेशाध्यक्षाचं पद कोणी घ्यायला तयार नाही आहे। प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतोय। हर्षवर्धन माझा जुना मित्र आहे, आजचे चांगला संघटक आहे, त्याला संधी मिळाली तर काय चांगलीच गोष्ट असेल, परंतु हा गैरसमज आहे की दिग्गजांना डावलून दिग्गजच पळून गेले सगळे आणि हे दिग्गज आता सत्ता नाही म्हणून पक्षाची संधी नाकारतात, त्यांचं खरं आता पुतळ पक्ष श्रेष्ठीच्या समोर उघडं पडलेलं आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश होता। यात सर्वात अग्रस्थानी असलेलं नाव पश्चिम महाराष्ट्रातील सतेज पाटील यांचं होतं। दुसरं नाव विश्वजित कदम यांचं होतं। आतापर्यंत विदर्भाला प्रदेशाध्यक्षपद दिल्यामुळे आता ते पश्चिम महाराष्ट्राकडे यावं अशी भावना या दोन नावांच्या मागे होती। तर विदर्भामधून विजय वडेट्टीवार हे इच्छुक होते, पण त्यांचं नाव मागे पडलं होतं। माजी मंत्री यशोमती ठाकूर या प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक नव्हत्या, त्यामुळे विदर्भातील चर्चेत नसलेले पण पक्षनिष्ठा आणि राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले हर्षवर्धन सपकाळांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। दिल्लीहून शिवाजी काळेसह संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।